वय विसरलेली माणसं फुलोराच्या रूपाने आपल्यासमोर सादर होत आहेत. बाळासाहेब शिंदे यांनी आपली मानसपुत्र ही उपाधी अगदी सार्थ ठरवली आहे. आर्थिक, नियोजनात्मक व प्रचारात्मक सर्व जबाबदारी त्यांनी पेलली. महाराष्ट्रभर फुलोराचा टीझर त्यांनी पोचवला. त्यांचे शतशः धन्यवाद. कलाकार हे जमून सारे असा फुलोरा फुलला, पाहून त्यांना रसिक राज हा आनंदाने डुलला. मंच झाला धन्य जेव्हा दाद अशी लाभली, राबणारी मंडळी मग कष्ट सारे विसरली, कष्ट सारे विसरली. अखियों में गला बुनाई सपना देगा दिया के उड़ते आती है अखियों पे आजा साथी रारी दारू ओ रारी रो रारी दारू ओ रारी रो अखियों में गला बुनाई सपना देगा
मगर कुछ पहचाना था हल्का फुल्का शबनमी रेशम से भी रेशमी सुरमई अखियों में नन्हा देखो आग मेरी लड़ी है देखो आग मेरी लड़ी है आग मुझसे लड़ी है वो पास मेरे खड़ी है मुझे जानती है जब से मरती है तब से मैं भी इसे चोरी छुपे चाहता हूँ तब से दिल में ये मेरे बस गई देखो आग मेरी लड़ी है अरे देखो आग मेरी लड़ी है आग से लड़ी है वो पास मेरे लड़ी है क्या एनर्जी का 2 डाला बनता है मुझे प्यार सिखाया किसने किसने मुझे प्यार सिखाया किसने किसने मुझे प्यार सिखा के दीवाना बनाया किसने किसने देखो ऐसे गीत गाया करो कभी खुशी कभी गम तेरे रम गम हंसवाया हंसाया करो उठे सबके कदम देखो जब टाळ्या बीट सर्वांच्या मॉनिटर घ्या गली में मारी कंकरी कन्हैया ने पकड़ी बाह पर की अटखेली हरी पिचकारी मारे बोली परी हरी बोली
तुमची वाट पाहत होतो आम्ही. चला आले ना सगळे. बर तुमचे प्रॉब्लेम्स मला सांगा, म्हणजे मला नंबर लावायला बरं पडेल. मी आधी आलोय. माझा प्रॉब्लेम सिरियस आहे. पण मी काय म्हणतो, हे पहा, तुम्हा सर्वांना ठाऊक आहे की हा आजार बरा होऊ शकत नाही. फक्त त्या पेशंटची कसं टॅकल करायचं एवढे डॉक्टर सांगायला तुम्हाला. त्यांना काय जाते सांगायला, तिथं आम्हाला करून द्यावं लागतं रोजच्या नाटकाला. नाटक म्हणून राहू. मग हा ठीक आहे. टीव्ही शो म्हणजे ती टीव्हीवरची मालिका नाहीये. सुनेला त्रास देण्यासाठी सासू मुद्दाम पुराप्रती करते. बोला, सुरुवात केलीच आहे तर तुम्हीच बोला पहिल्यांदा. लेडीज फर्स्ट. देवी झोप नाही, मग गॅसवर दूध ठेवलेलं विसरणारी बाई माझ्या आईचा फोटो पाहतात म्हणते. व्यवस्थित सांगून त्याच्यावर तिची तारीख केली मला या बाई. आता मला त्याला आईला जाऊन मी 2 वर्ष झाली हो, तरी तेच बोलते ती. ओके, झालं का तुमचं? इथं संपत नाही बरं. अभिताभ आठवतो त्यांना, त्याचा पिक्चर लागला की हालत नाही म्हातारी केली समोर. यांचं ऐकत राहाल तर अख्खा दिवस संपेल, पण यांचं हृदय काम काही संपायचं नाही. मी बोलू का जरा? हा बोला. आपलं कोणतं काम आहे? माझे वडील 40 वर्षाचे आहेत, पण त्यांची 100% मेमरी चांगली आहे. हा आहे वाटतं तुमचा प्रॉब्लेम. उसने घेतलेले पैसे विसरत नाही, हो ना? तुम्ही जरा सांग बस. मायना आनंद पोटात माझ्या मायना. नमस्ते नमस्ते मंडळी. तर गोष्ट तशी जुनीच. तर गोष्ट तशी जुनीच आणि अगदी तशीच घडली आहे. मी 16 सोमवार, पांढरे बुधवार, देवीचा मंगळवार, मारुती रायाचा शनिवार, इतकंच काय पण खंडोबाचा रविवार देखील केला. त्या सर्व उपवासांचं उद्यापन करायलाही पैसा उरला नाही. इतक्या जणांना चालले तेव्हा कुठे ऑर्डर मिळाली. आता मी शिक्षक होणार, आता मी शिक्षक होणार. माझ्या लहानपणी शिक्षकांनी माझे कान उपडले आणि सूर्याची पिल्ल दाखवली. त्याचा वचपा करायची मस्त संधी प्राप्त झाली मला. पण मी नाही तसं वागणार. मी माझ्या विद्यार्थ्यांवर अगदी मनापासून प्रेम करणार आणि मग माझ्यावर प्रेम करणारी बायको मला मिळेल. माझ्या नावाचा उखाणा घेत म्हणेल, माझ्या शिक्षक नवऱ्याचं नाव घेते बरं. हंड्यावर हंडे, हंडे ठेवले 7. हंड्यावर हंडे, हंडे ठेवले 7. लक्ष देऊन ऐका काय ठेवलंय त्यात. पहिल्या हंड्यात पुस्तक, दुसऱ्यात ठेवली वही. पहिल्या हंड्यात पुस्तक, दुसऱ्यात ठेवली वही, तिसऱ्यात ठेवलं पेन. म्हटलं हवं तेवढं लिही. चौथ्यात ठेवला खडू, 5व्यात ठेवला डस्टर. चौथ्यात ठेवला खडू, 5व्यात ठेवला डस्टर. 6व्यात ठेवली इच्छा, हराचा हो मास्तर. 7व्यात ठेवली रजा आणि थोडी सजा. श्रीरंगराव वेळेवर या घरी, नाहीतर दाखवी चांगलीच मजा. बापरे, असे असतात ना बायका. त्यापेक्षा माझे विद्यार्थी बरे हो. या या माझ्या बाळावर या, माझ्या जवळ या. अरे अरे ते दूर जाऊ नका ना. थांबा थांबा. अरे 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 ही ऑर्डर उडून उडून विहिरीत पडली. अरे देवा, मी काय करू आता. एवढी नवसानं मिळाली ती ऑर्डर पाण्यात पडली. देवी माते, देवी माते, तू त्या लाकूड तोडायची वेळीच पडलेली कुरड मला त्याला परत दिली होती. चांदी सोन्याची पण दिली. आता माझी ऑर्डर मला परत दे. सोन्याची दे, चांदीची दे, मग ती ओरिजिनल पण दे, कागदाची दे. नाहीतर मी या लिहिलं डोकं आपलं घेऊन येईल. मग भूक होऊन म्हणेल येईल जाईल त्याला. देवीची ऑर्डर चोरली, घेतली पण दिली नाही. देवीची ऑर्डर चोरली, घेतली पण दिली नाही.
वत्सा, ठीक आहे तुझी ऑर्डर. हा ही तर सुपरवायझर ड्युटीची आहे. ही नाही मग ही पण बरं दुसरी ऑर्डर. हं? ही तर इलेक्शन ड्युटीची आहे. अरे बापरे, थांबा दुसरी देते. ही बघ बरं. हं? ही तर जनतेची आहे. अरे च्छा. ही घे बरं दुसरी ऑर्डर. हा ही तर झाकणी आहे, गरमीची आहे. ही पण नाही. नाही मग ही बघ बरं दुसरी ऑर्डर. ही तर पोषण आहाराची आहे. थांबा, ही बघ बरं दुसरी ऑर्डर. हं? हं? ही तर लसीकरणाची आहे. अरे बापरे, एक मिनिट हा. वत्सा, ही घे तुझी ऑर्डर. हं? अरे वा, अखेर मिळाली. मला माझी शिक्षणाची ऑर्डर मिळाली. वत्सा, तुझ्या प्रामाणिकपणावर मी खुश आहे. या घे सगळे ऑर्डर्स. देवी, काय करू द्या आता? ही सगळी कामं करावी लागणार मला. मुलांना शिकवू कधी? देवी, इलेक्शन ड्युटी करायची, लसीकरण करायचं, शाळेत कधी जायचं, जनगणना करायची, जात न्याय करायची, वर्षभर हेच करायचं. तुला देतो गणवेश, पगार नाही वेळेवर, मुलांना कधी शिकवायचं. कधी करतो गणना, कधी पोषण आहार, शिक्षकाची लग्नाचा काढू टाकते विचार. झालं, बायकोही गेली, तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटलं. या रेल्वेबद्दल खूप काही ऐकलंय. एक वस्तू पडली तर त्यापेक्षा भारी वस्तू देऊ, देवी आपली परीक्षा बघते. यार एक काम करू, तू मला पेशंट, तुला मी मेरिट टाकतो. देवी मला आधी 2-3 भारी पेशंट दाखवेल, मग तुला काय मला 3-3 पेशंट मिळतील. नाहीच नो. वा डॉक्टर, कल्पना खूपच छान आहे हो. पण मी असं करतो, आधी तुम्हाला आत टाकतो. हा मग देवी मग तुम्हाला बाहेर काढीपर्यंत मी नाही म्हणेन. मग काय म्हटलं, मला एकाच वेळी 3-3 डॉक्टर मिळतील ट्रीटमेंटसाठी. देवी फुकट मला काय सापडली की एकदा ती माझ्या पूर्वजांची पुरात पडली होती बरं या विहिरीत. त्यांच्या प्रामाणिकपणा पाहून देवीने पर्सन होऊन चांदी सोन्या सकट त्याची व्हर्जिनल हो, डुप्लिकेट नाही ती व्हर्जिनल. आता तिन्ही पुराणे त्यांना भेट म्हणून दिल्या. चालतंय की बघतो आता मनाही मिळतात का? सोन्याची नाही, चांदीची मिळेल तरी चांदी होईल. आयुष्याची टाकतो आता. ठीक आहे तुझी कुराड. परत आलास इथं तर डोक्यातच झाली ना दांडा. हे काय करते देवी माते? माझ्या पूर्वजांनी सोन्या चांदीच्या पुऱ्याने दिल्यात आणि माझा पुऱ्याचा दांडाही वाढून घेतला. तो पोटासाठी लाकडं तोडायचा, पण आता माणूस पैसा कमवण्यासाठी वाटते तसे जंगल तोडत सुटलाय. निघ इथून आणि निदान 5 झाडं जगवून मोठी केल्यावर या बाजूला फिरकायचं, समजलं? मंडळी, देवीनं त्यालाच नाही आपल्या सर्वांना हा इशारा दिला बरं. लक्षात असू द्या.
तो अजूनपर्यंत मला कवयित्री म्हणत नाहीये, पण माझा प्रयत्न रोज चालूच आहे. मला कविता लिहिताना आता जे जाणवतं की त्याला फक्त रामाची कृपाच कारणीभूत असते. त्याचाच एक छोटी गोष्ट सांगते. डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं, दोन्ही डोळ्यांना पट्ट्या होत्या, बाहेरचं काही दिसत नव्हतं. तर मी सहज मनातल्या मनात रामाला म्हणलं, मला काही आता बाहेरचं जग दिसत नाहीये, आता माझ्या अंतरीच्या डोळ्यांना तुझं दर्शन दे. आता माझी कुठली एवढी पुण्य आहे की राम मला दर्शन देईल. पण त्यांनी ओळी मात्र दिल्या, पटपट पटपट मी त्या म्हणत गेले आणि माझ्या मिस्टरांनी लिहून घेतल्या. तर त्याच्यातल्या काही ओळी फक्त ऐकवते. अंतरीच्या डोळ्यात रूप दाखवावे, रामा समाधान मजला द्यावे, मजला द्यावे. अंतरीच्या डोळ्यात रूप दाखवावे, नामात रहावे, तुला आठवावे, सुख दुःख सारे मग विसरावे, मग विसरावे. अंतरीच्या डोळ्यात रूप दाखवावे. भूमीचे संस्कार आणि अर्थात एका आजीव सैनिकाचा लेख आणि इथे असणाऱ्या प्रत्येकाचा मानसपुत्र मी बाळा शिंदे बोलतो. जन्माला आल्यानंतर आई वडिलांचे संस्कार आणि माझ्या नशिबानं दिलेले एकजात समोर असणारे आई वडील आज समोर पाहताना फार आनंद वाटतो. प्राधिकरणातील प्रत्येक घर मला माझं आपलंसं वाटतं. तिथे असणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठांचा ओलावा मला कायम लहान असल्याचा भासवतो आणि त्याचा मला अभिमान आहे. बरं, आम्ही म्हातारे वगैरे नाही बरं. आपण असणारे सर्वजण महाकार्य आहात, सुपरस्टार आहात. वयाचं कारण असेल नंबर्स, पण मला वाटतं सादरीकरण पाहिल्यावरती तुम्हाला कळलं असेल की तुमचं वय आजही चिरतरुण आहे. तुम्ही कायम शिकवता, तुमच्या अनुभवानं आमच्यासारख्यांची पिढी नाही तर आयुष्य समृद्ध करतात. कितीतरी धार्मिक सहली, आंदोलन, उपोषण, मेळावे, विरंगुळे, सणवार, इतकंच नव्हे तर ज्येष्ठांची पहिली वैली झालेली दहीहंडी. अनेक खेळ इतरांना मागे खेचण्यासाठी असतात, पण एकमेकांना डोक्यावरती घेऊन आपण विजयाची दहीहंडी सुद्धा फोडली आणि त्याची दखल सर्वश्रुत घेतली. अनेक न्यूज चॅनलनी. रसिकांनी नुसता पाहण्याचा आनंद घेतला नाही बरं का, आठवणी सांगितल्या, चॉकलेट्स मिळवली आणि सारेजण मनमुराद नाचले सुद्धा.